श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका बाबाजी महाराज पंडित भाग 17. मागील 16व्या भागात आपण पाहिले की दोन्ही अहंकाराचे ओझे फेकून देऊन जे मोकळे झाले अशांना माया नदीच्या पाण्याचा स्पर्शही होत नाही. त्यांची वृत्ती सदा भगवतकारच असते. ती परत देहाकार होत नाही. यालाच उपरती असे म्हणतात. व सोहम भावरूप ऐक्य बळाने तरंगत तरंगत सहज ते ही माया नदी पार करतात. आपल्याला देहाअहंकार रूपी पिशाच्याने पछाडल्यामुळे आपलाच विसर पडला आहे आणि आपण भ्रमित झालो आहोत. हे बहुता एका अवांतर अहंकाराचा भूतसंचार जाहला म्हणून विसर आत्मबोधाचा. अहंकाराचा भूतसंचार जाहला म्हणून विसर आत्मबोधाचा. या आत्मबोधाच्या विस्मृतीमुळे नियमाचे वस्त्र आपल्या अंगावर नाही याची आपल्याला शुद्ध पण नाही. अधोगती होईल याची लाज वाटत नाही. जे करायचे नाही ते नेमके केले जाते. जे करायचे नाही ते नेमके केले जाते. ते वेळी नियमाचे वस्त्र ना आठवे. पुढील अधोगतीची लाज नेणवे आणि करितात जे न करावे वेद म्हणे. देहाअहंकार वाढला की स्वैराचार वाढलाच म्हणा. दुर्लभ मानवी देहात असूनही त्याचे चीज न करता अहम ममतेच्या फंदात आपण व्यर्थच अडकतो. मानवी देहाचे कल्याण करणारा मात्र अर्जुना माझ्याशी निरंतर समरस पावलेला असतो. मानवी देहाचे कल्याण करणारा मात्र अर्जुना माझ्याशी निरंतर समरस झालेला असतो. किंबहुना तो मीच होतो. तया ज्ञानाचे नि प्रकाशे फिटले भेदांचे कळवसे. मग मीची जाहाला समरसे आणि भक्त देवीची. कारण ज्ञानाच्या प्रकाशामुळे आता त्याला भिन्न असे काही दिसत नाही, म्हणून तो माझ्याशी समरस झालेला आहे असे समजावे. आता व्युत्थान काळाची त्याला भीती राहत नाही. म्हणजे व्युत्थान काळी जो जगाचा मिथ्याभास उरतो तो पूर्णतः जाऊन आत आत्मस्वरूपाचा निर्गुण प्रत्यय व बाहेर परब्रह्माचा घनदाट दाटलेला सगुण श्रीहरीचा प्रत्यय असे परब्रह्माचे पूर्ण अद्वैत तत्व अनुभवाला येते. व निर्गुण स्वरूपाप्रमाणेच घनदाट भरलेल्या सभोवतालच्या सगुण श्रीहरीचेही स्वाभाविक प्रेम वाटू लागते. हा सगुण श्रीहरी पंचज्ञानेंद्रियाच्या जसे आहे तशा शुद्ध इंद्रिय ज्ञानांनी सतत जाणल्या जातच आहे. डोळ्यांनी जे दिसते तो तोच असतो. कानांनी जे ऐकल्या जाते ते तोच असतो. घ्राणांनी जो गंध जाणवतो तो तोच असतो. रसना ज्याचा स्वाद घेते तो स्वाद तोच असतो. व स्पर्श म्हणून जो जाणवतो तो पण तोच असतो. एखादा स्फटिकमणी जर पाण्यात ठेवला तर वरवर पाहणाऱ्याला तो पाणीरूप दिसतो. पण ज्याची बुद्धी सूक्ष्म आहे, जो निरखून पाहतो त्याला मात्र तो स्फटिकमणी पाणीरूप दिसत नाही. म्हणजेच पाण्याचे व स्फटिकमण्याचे द्वैत किंवा निराळेपणा
हा खरा नसतो, पण वरवर पाहणाऱ्याला ते एकरूपच वाटतात, भास मात्रच वाटतात. त्याप्रमाणे ज्ञानी जे आहे तेच पाहतात. त्याप्रमाणे ज्ञानी जे आहे तेच पाहतात. परी आणिकाचिये दिठी नावेक, परी आणिकाचिये दिठी नाविक, जैसा स्फटिकची भासे उदक, जैसा स्फटिकची भासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता हे. म्हणजे स्फटिक मणी पाण्यात अलग असतो, पण अज्ञानाला तो पाणीरूपच दिसतो. पण ज्ञानाला तो जसा आहे तसाच दिसतो. वारा आकाशात विरला की वारा वारा म्हणून राहत नाही. वारा आकाशात विरला की वारा वारा म्हणून राहत नाही. तशी एकदा का विषयाकार वृत्ती आत्माकार झाली की ती विषयाकार वृत्ती ही विषयाकार वृत्ती पण राहत नाही. ती विषयाकार वृत्ती पण राहत नाही. जैसा वारा का गगनी विरे, जैसा का वारा गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, मग वारे पण वेगळे नुरे, तेवी भक्त हे पैज नसरे, जरी ऐक्य आला. वारा आकाशात विराला म्हणजे मग तो वेगळा दिसत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष आपले भक्त पण सोडत नाही. मग देह हा नुसताच देहरूपाने राहतो. मग देह हा नुसताच देहरूपाने राहतो. तो देह सर्व व्यवहार करतो. तो देह सर्व व्यवहार करतो. असा आपला शुद्ध स्वरूप जाणलेला ज्ञानी नुसत्या देहाच्या वेगळेपणाने आपल्या शुद्ध आत्मा स्वरूपापासून वेगळा होईल का? असा आपले शुद्ध स्वरूप जाणलेला ज्ञानी नुसत्या देहाच्या वेगळेपणाने आपल्या शुद्ध आत्मस्वरूपापासून वेगळा होईल का? तो देहाचे निवेगळेपणे काय वेगळा होय? तो देहाचे निवेगळेपणे काय वेगळा होय? अर्जुना, ज्याच्या अंतःकरण रूपी गुहेत, ज्याच्या अंतःकरण रूपी गुहेत जन्माला आलेली अनुभव गंगा मला येऊन मिळाली, तो मीच होतो. तो मीच होतो. तैसी अंतःकरण कुहरी जन्मली, तैसी अंतःकरण कुहरी जन्मली, जयाची प्रतीती गंगा मज मिनली, जयाची प्रतीती गंगा मज मिनली. तो मी हे काय बोली फार करू, एरवी ज्ञानिया जो म्हणजे, एरवी ज्ञानिया जो म्हणजे, तो चैतन्याची केवळ माझे, हे न म्हणावे परी काय कीजे, न बोलणे बोलू. वास्तविक ज्ञानी पुरुष म्हणजे माझे केवळ चैतन्य स्वरूपच आहे, असे हे बोलू नाही. पण काय करू, जे बोलू नये तेच मला बोलावे लागत आहे. तात्पर्य, मी ब्रह्मरूप आहे अशा व्यतिरेक ज्ञानाने आत्मप्राप्तीची सुरुवात होते. तात्पर्य, मी ब्रह्मरूप आहे अशा व्यतिरेक ज्ञानाने आत्मप्राप्तीची सुरुवात होते व लगेच सर्व खलिदम ब्रह्म असा व्यापक अन्वय ज्ञानाने आत्मप्राप्तीचा शेवट होतो. व्यतिरेक ज्ञान झाल्याशिवाय अन्वय ज्ञान होत नाही. व्यतिरेक ज्ञान झाल्याशिवाय अन्वय ज्ञान होत नाही. घट माठ पणती यात विचार करता एका माती वाचून दुसरे काहीच नाही, एका माती वाचून दुसरे काहीच नाही, याला व्यतिरेक ज्ञान म्हणतात. व एका मातीशिवाय घट माठ पणती हे राहूच शकत नाही, याला अन्वय ज्ञान म्हणतात. पण बहुतेक जण केवळ व्यतिरेक ज्ञानाच्या अनुभवातच तृप्ती मानतात. पण बहुतेक जण केवळ व्यतिरेक ज्ञानाच्या अनुभवातच तृप्ती मानतात
व अन्वयाने सर्व नाम रूपासह पूर्ण एक सच्चिदानंद परमात्माच आहे असा व्यापक अनुभव अर्थात सगुणाला तुच्छ लेखून त्याची उपेक्षा करून घेण्याच्या भरीस पडत नाही. पण व्यतिरेक ज्ञानानंतर येणाऱ्या अन्वय ज्ञानाने मात्र अर्जुना त्याला जे दिसते, जे ऐकू येते, जे गंधल्या जाते, जे स्वादल्या जाते, ते स्पर्शला जाते, तेथे तेथे तो फक्त आणि फक्त सगुण श्रीहरीच अनुभवतो आणि निवांत राहिले तरी तेथेही मीच अनुभवल्या जातो. तेथेही मीच अनुभवल्या जातो. हे वेळी जयाकडे वास पाहे, हे वेळी जयाकडे वास पाहे, तेवता मीची तया एक आहे, तेवता मीची तया एक आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया, अथवा निवांत तरी राहे तरी मीची तया. अर्जुना, पाण्यात बुडालेल्या घटाला आत बाहेर पाणीच पाणी असते तसा हा अनुभव आहे. अर्जुना, पाण्यात बुडालेल्या घटाला आत बाहेर पाणीच पाणी असते तसा हा अनुभव आहे. हे असो आणिक काही, हे असो आणिक काही, तया सर्वत्र मी वाचून नाही, तया सर्वत्र मी वाचून नाही. जैसे सबाह्य जड डोही बुडालिया घटा, जैसे सबाह्य जड डोही बुडालिया घटा. तो तैसा तो मज भीतरी, मी तया आत बाहेरी, हे सांगेल बोलवरी तैसे नव्हे. म्हणजे सर्वत्र नामरूपात्मक श्री वासुदेवच नटला आहे असा त्याच्या अंतःकरणात कायमचा ठसा उमटलेला असतो. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. म्हणून ज्याच्या अंतःकरणात हा अनुभवाचा ठसा म्हणजे हे सर्व नामरूपात्मक श्री वासुदेवच आहे असा उमटलेला असतो, तो ज्ञानातही श्रेष्ठ होय आणि भक्तातही श्रेष्ठ होय. अशा प्रकारे कधीही नष्ट न होणारा व मर्यादित इंद्रियांना गोचर न होणारा, व्यापक सर्वदेशी सर्व काळी असणारा माझा सर्वोत्तम परब्रह्मभाव मला एक मर्यादित व विवक्षित व्यक्तिरूप समजतात, हे किती अज्ञान आहे बरे. अमृताच्या सागरात डुबकी मारूनही तोंड घट्ट मिटून ठेवण्यासारखे हे आहे आणि त्यावेळी मात्र डबक्यातील पाणीच बरे असे चिंतन करणे होय. मी अपरिमित मला व्यर्थ परिमित करून टाकले आहे. मी सिद्ध वस्तू असताना कठीण कठीण साधने करीत व्यर्थ आयुष्य का घालवावे बरे. मी सिद्ध वस्तू असताना कठीण कठीण साधने करीत व्यर्थ आयुष्य का घालवावे बरे. नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्रमिठी पाडिजे, मग तोंडा का वज्रमिठी पाडिजे, आणि मनी तरी आठविजे थिल्लोर उदकाते. तरी आणि मनी तरी आठविजे थिल्लोर उदकाते. हे ऐसे कासया करावे, जे अमृतही रिगोनी मरावे, ते सुखे अमृत होऊनी का नसावे अमृता माझी, का नसावे अमृता माझी. विषय सुखाच्या अमर करणाऱ्या अमृतात शिरून तोंडाला मिठी मारून बसले तर अमृत जर प्राशन नाही करता आले तर
त्यापेक्षा अमृत पिऊन सुखाने अमृत होऊन अमृतामध्येच का राहू नये. जेथे मी नाही अशी वस्तूच जगात नाही. जेथे मी नाही अशी वस्तूच जगात नाही. कोणते कोणते पाणी द्रव पदार्थ व्यतिरिक्त आहे. कोणते पाणी द्रव पदार्थ व्यतिरिक्त आहे. वारा कोण्या वस्तूला स्पर्श करत नाही, सर्वांना करतो. आकाश सगळीकडेच भरून आहे. आकाश सगळीकडेच भरून आहे. एरवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे. पाहे पाहे पा कवन जळ रसे रहित आहे. पाहे पा कवन जळ रस रहित आहे. पवन कवणाते न शिवेची. पवन कवणाते न सेवेची. आकाश के न समायेची. हे असो एक मीची विश्वी आहे. हे असो एक मीची विश्वी आहे. याचाच अर्थ असा की व्यवहारकाली अद्वैत ब्रह्मस्थिती भंग पावत नाही. याचाच अर्थ असा की व्यवहारकाली अद्वैत स्थिती भंग पावत नाही. आता गुरु कृपारूप उषक्काल झाला आहे व आत्मैक्य ज्ञान दृष्टीरूप उन्हाची कोवळी तिरीप पडली आहे. त्यामुळे दृष्टीसमोर साम्यतेचे भांडार उघडले गेले आहे. तैसी गुरुकृपा उखा उजळली. तैसी गुरुकृपा उखा उजळली. ज्ञानाची ओतपल्ली पडली. तेथ साम्याची वृद्धी उघडली. तयाची या दृष्टी म्हणजे गुरुकृपारूप उषक्काल झालेला आहे आणि आत्मिक ज्ञान दृष्टीरूप तिरीप पडलेली आहे आणि ज्ञानाची तिरीप पडल्यामुळे त्याच्या दृष्टीसमोर साम्यतेचे भांडार उघडले गेलेले आहे. नमस्कार.